वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात वीज भारनियमनामुळे ग्रामस्थांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला आहे। अनेक गावांमध्ये दररोज रात्री 4 तास वीज पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांनी थेट महावितरण कार्यालयात झोपा आंदोलन छेडत प्रशासनाला इशारा दिला आहे। मानोरा तालुक्यातील कारखेडा, वरोली, रामतीर्थ, सेवादासनगर, तळप बुद्रुक, विठोलीसह अनेक गावांमध्ये दररोज रात्री 7 ते 11 वाजेदरम्यान वीज पुरवठा खंडित राहत आहे। सततच्या भारनियमनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून उकाड्यामुळे नागरिक आणि विविध आजारांनी त्रस्त रुग्णांचे हाल होत आहेत। यापूर्वी ग्रामस्थांनी महावितरणकडे वीज पुरवठा नियमित करण्याची मागणी केली होती, मात्र परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी मानोरा येथील महावितरण उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या देत झोपा आंदोलन केले। शेकडो ग्रामस्थांनी महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आता महावितरण या संतप्त नागरिकांच्या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।